नमस्कार. आज आपण अशा एका किल्ल्यावर जाणार आहोत जो किल्ला शिवरायांनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षात जिंकून स्वराज्याला तोरण म्हणजेच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हा किल्ला, ज्याची स्थापना 1470 ते 1486च्या दरम्यान झालेली, झुंजार माचीसाठी प्रसिद्ध असलेला, गरुडाचे घरटे दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून ओळखला जाणार हा प्रचंडगड म्हणजेच किल्ले तोरणा. 4600 फूट उंचीवरील या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. तसेच इथला इतिहास जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या प्रवासाला. तोरणा किल्ल्यासाठी वेल्हे गावात जावं लागते. त्यासाठी राजीव गांधी सर्पोद्यानाजवळील वाहनतळापासून तोरणा किल्ला व वेल्हे गावासाठी येथून 296 नंबरची गाडी असते. सकाळी 6:50ची पहिली गाडी पकडून आम्ही निघालो वेल्हे गावासाठी. वाहनतळापासून 56 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही 150 रुपयाच्या पासने करणार होतो. पुण्यातून निघताच सर्वात आधी लागतो तो हा कात्रज घाटातील टनेल. घाट चढून गेल्यानंतर पुढे मुंबई बेंगलोर हायवेला लागतो. नसरापूरपासून तोच हायवे उतरून पुन्हा 31 किलोमीटरचा हा गावांच्या रस्त्यांचा प्रवास सुरू होतो. जिकडे तिकडे हिरवाईच हिरवाई. सकाळी पडलेल्या उन्हामुळे ही हिरवाई अजून ठळकून दिसत होती. तसेच हिरवेगार डोंगर व शेतातील तांदूळाचे पीक. सकाळी पावसाची रिमझिम ही झाली असावी. त्यातील हे ओले झालेले रस्ते, त्यावर चमकणारे कवळे ऊन व गावाकडील वळणदार रस्ते. या हिरवळ प्रवासात जवळपास पुण्यापासून 2 तासांनंतर आम्ही वेल्हे गावात पोहोचणार होतो. रस्त्यातील राजगड नंतर धुक्यान ठरवलेला तोरणा पण आपल्याला दिसू लागतो. सकाळी 8:45 वाजता आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. ही बस आपल्याला थेट गावाच्या बस स्टॉप पर्यंत सोडते. गावाची ही अद्भुत सकाळ खूपच भारी वाटते. बसस्टँड पुढील समोरील रस्त्याने पुढील पायी प्रवास आम्ही चालू केला, तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. गावाची ग्रामदैवत ही मेंगाई देवी, याच मंदिरापासून आम्ही पुढे निघालो. रस्त्यात हॉटेल तोरणा विहार आहे, जेथे मिसळचा नाश्ता करून आम्ही निघालो. बसस्टॉपपासून 500 मीटरवर असलेल्या या बोर्डजवळ म्हणजेच तोरण्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही पोहोचतो, जेथून पुढील रस्ता आहे. त्यापुढेच किल्ल्यावरून वाहत येणाऱ्या पाण्यापासूनची एक नदी दिसते. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक जो पार्किंगकडे जातो आणि हा दुसरा पायी मार्ग ज्याने आम्ही गेलो, जो निसर्गाच्या अजून जवळीक आहे. थोडेसे पुढे जाताच तो धुक्यांत प्रचंड असा दिसणारा प्रचंडगड दिसू लागतो. या रस्त्याने पाण्याचे वाहणारे असे छोटे छोटे खूप सारे ओढे दिसून येतात. हेच पाणी इथल्या या शेतांसाठी वापरले जाते. याच शेतांच्या बांधाबांधाने आमचा प्रवास सुरू झाला. प्रचंडगडाच्या पायथ्याशी असलेली ही प्रचंड हिरवाई, याच हिरवाईतून आम्ही चालत जात होतो. त्यानंतर लागतो तो हा पठारांचा भाग, ज्यात छोट्या टेकड्या ज्या हिरवाईच्या चादरेत पसरल्या आहेत, त्यावरून आम्ही पुढे गेलो. हा निसर्गाच्या जवळील रस्ता निवडून आमचा किल्ला चढण्याचा आनंद द्विगुणित होत होता. पठारांनंतर आपण पोहोचतो या बोर्डपर्यंत. बोर्डवर काही लिहिलेलं नाही, पण यापासूनच वरती जाण्याचा मार्ग आहे. या बोर्डपासूनच एका कपाऱ्यावरून कोसळणारा धबधबा आमच्या नजरेस आला. त्यामुळे त्याचे दृश्य बघत थोडा वेळ थांबून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. या ठिकाणाहूनच दिसते ती डोंगरावरील घनदाट हिरवळ
वाहणारे ते झरे आणि शेतातील हिरवेगार पीक. यापुढील प्रवास हा चढाईचा चालू होतो. खडकांतील व छोट्या झुडपांतील ही छोटीशी चढाई, त्यानंतर पुन्हा टेकडीवरील ही पायवाट. या पायवाटेने आम्ही पुढे चालत होतो. हळूहळू उन्हाची चापही लागत होती, त्यामुळे गरमी भासत होती. पायवाटेनंतर आम्ही खडतर प्रवास व झाडाझुडपांच्या पॅचला लागलो. हा टेकड्यांच्या अर्धा प्रवास संपला होता. या प्रवासानंतर पुढील मैदानावरून एका कठारावरून पडणारा धबधबा दिसतो. त्यापुढे अजून एक झरा लागतो. त्याला ओलांडून आम्ही पुढे गेल्यावर किल्ल्यावरील धुकं हटू लागली व किल्ला दिसू लागला. तोच व्ह्यू बघत थोड्या वेळ आम्ही तेथेच उभे राहिलो. त्यानंतर पुढील पॅचला सुरुवात केली. त्यात मुंग्यांचे हे गोल पद्धतीचे वारुळही दिसले. त्यापुढील प्रवास हा चढताईचा होता, ज्यात ओली माती होती जी पाय ठेवल्याने खाली धसकत होती. त्यामुळे सावकाश आम्ही पुढे जात होतो. धुक्याच्या चादरीने पूर्ण प्रचंड गडाला त्याच्या ताब्यात घेऊन टाकले. किल्ला दिसेनासा झाला. आपण जो आहे त्या गावातून ट्रेक स्टार्ट केला होता. त्यानंतर या पठाराला गोल राऊंडने हा जो धबधबा येतोय त्याच्या साईडने चढत या जंगलात गेलो. त्यानंतर जंगलाच्या या रस्त्याने या साईडने आम्ही वरती आलो आणि आता यापुढे सरळ आम्ही तोरणावरती जातोय, जो की धुक्यांच्या चादरीने पसरलेला आहे. आणि जो दुसरा रस्ता आहे ज्याने पार्किंगच्या साईडने तुम्ही या रस्त्याने इथपर्यंत येऊ शकता. रस्त्याच्या एकत्रीनंतर पुढील वाटेने आम्ही सुरुवात केली किल्ल्यावर जाण्यासाठी. महाराजांच्या काळातील वेल्हे वगैरे आळीमार्गे पाऊल वाटेने 1.5 ते 2 तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते, जो सोपा मार्ग आहे. दुसरा मार्ग हा भट्टी गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीपर्यंत थेट वाट जाते. याशिवाय चोर वाटेने अन्य मार्ग अडचणीचे तोरण्यावर जातात. आम्म्ही अशा एका ठिकाणी पोहोचलो जेथून गुंजावणी डॅम दिसू लागला. कानंदी नदीवरील हा गुंजावणी डॅम 104.69 मिलियन क्युबिक मीटरपर्यंत पाणी साचवणारे हे धरण. त्यानंतर समोरील सरळ पायवाट आम्हाला दिसू लागली. जवळपास अर्धी चढाई झाली होती व पुढील प्रवास आम्ही चालू केला. किल्ला संपूर्णपणे धुक्यात हरवला होता व आमची पायवाट त्या धुक्यांकडेच होती. रस्त्यातली ती हिरवाई बघत संपूर्ण प्रवासातील खडतर प्रवास आता चालू होणार होता. खडकांतील चढतीचा हा प्रवास. पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षण कठडे या ठिकाणीपासून पुढे बसवलेले आहेत. धुक्याची चादर हटत होती व पडणाऱ्या उन्हामुळे किल्ला दिसू लागला व डोंगरावरील हिरवाई चमकू लागली होती. लोखंडी कठड्यांमुळे चढाई करण्यास सोपी होती, पण वाट छोटी होती, त्यामुळे किल्ल्यावरून उतरणारे व चढणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी होत होती. त्यात ही वानरसेना येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवून थांबली होती. त्यामुळे त्यांच्यापासून घाबरत चढाईला उशीर होत होता. त्यापुढील हा पॅच चढण्यासाठी पण खूप सारी गर्दी थांबलेली होती. गर्दीला पुढे जाऊ देत आम्ही सावकाशपणे चढाई करत होतो.
किल्ल्याचे बुरुज आता दिसू लागले होते, म्हणजेच आम्ही खूप जवळपर्यंत पोहोचलो होतो. यापुढील किल्ल्याभोवतीचा प्रवास करत आम्ही एक छोट्या धबधब्याजवळ पोहोचलो, ज्याचा प्रवाह पावसानंतर वाढतो. त्यानंतर फक्त शेवटचा पॅच शिल्लक राहिला होता, जो चढून आम्ही बिनी दरवाजापर्यंत पोहोचलो होतो. अनेक शतकांपासून उभा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजेच बिनी दरवाजा. दरवाजातून पुढे येत आम्ही पोहोचलो ते तोरणा किल्ल्यावरती. समुद्र सपाटीपासून 1403 मीटर म्हणजे 4603 फुटावरील हा किल्ला. याच्या उंचीमुळेच हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला ठरतो. याच्या या प्रचंड स्वरूपामुळेच या किल्ल्याचे नाव प्रचंडगड. किल्ल्यावरती पुन्हा धुक्याची चादर पसरली व आम्ही पुढील दरवाजाकडे गेलो, जो होता कोठी दरवाजा. थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावर हा दरवाजा येतो. शत्रू थेट समोरून हल्ला करू शकणार नाही किंवा धावून येत दरवाजा तोडू शकणार नाही, यासाठी बनवलेला हा गोमुख म्हणजेच गाईच्या तोंडाच्या आकाराचा दरवाजा मराठ्यांच्या शैलीतील किल्ल्यांमध्ये वापरलेली एक कल्पक लष्करी स्थापत्य रचनेचा हा नमुना आहे. त्यातच हा भव्य दरवाजा व दरवाजाला वापरलेली ही खिळे. त्यापुढील पायऱ्या चढत किल्ल्यावरील हिरवाई व यांत पसरलेली ही धुक्याची चादर. त्यापुढेच आहे हा माहिती फलक, ज्यावरून किल्ल्यावरती फिरण्यास मदत होते. माहिती फलकामागील बाजूस आहे हे पाण्याचे टाके, ज्याला खोकड टाके म्हणतात, जी ऐतिहासिक खडकांत कोरलेली एक पाण्याची टाकी आहे. याच्याच मागील बाजूस आहे हा लक्कडखाना, ऐतिहासिकदृष्ट्या साठवणूक किंवा उपयुक्तेचे क्षेत्र म्हणून वापरला जाणारा हा लक्कडखाना. याचा शब्दशः अर्थ मराठा काळात वापरले जाणारे लाकूड साठवण्याचे कोठार असा होतो. शासनाच्या काळात याचे पुनर्निर्माण करण्यात आले होते, पण नंतर पुन्हा याची दुर्दशा झाली. लक्कडखान्यामागूनच या पायऱ्या जातात, ज्या पायऱ्यांपासून मंदिराकडे आम्ही जाणार होतो. पाच मिनिटांनंतर आम्ही पोहोचतो ते मेंगाई देवीच्या मंदिराजवळ, वेल्हे गावाची ग्रामदैवत व किल्ल्याची संरक्षण देवता म्हणून ओळखली जाणारी देवता. या मेंगाई देवीच्याच समोर आहे महादेवाचे मंदिर म्हणजेच तोरणेश्वर महादेव मंदिर. शिखराला वसलेले भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन तीर्थक्षेत्र. मंदिराच्या बाहेरच आहे ही स्मृतिशिला. या अनेकदा दिवंगत पूर्वज योद्धे किंवा स्थानिक महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्मरणार्थ उभारले जातात. यांपासून पुढे जात आम्ही पोहोचलो एका छोट्या दुकानाजवळ, ज्या शेजारीच आहे हे पाण्याचे टाके, ज्यामध्ये खूप सारी छोटी छोटी मासे होती. तेथे आम्ही थोड्या वेळ थांबलो. त्यानंतर तेथेच त्या दुकानातील मॅगी खात समोरील भव्य दृश्याचा देखावा आम्ही बघत होतो.
हा किल्ला 13व्या शतकात शिवपंथा यांनी बांधला असावा असे मानले जाते. 1646 मध्ये अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. मराठा साम्राज्याची सुरुवात या तोरणा किल्ल्याला जिंकून महाराजांनी केली. महाराजांनी किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. याच किल्ल्याच्या उत्खननात त्यांना पूर्वी जमिनीत गाडून ठेवलेले मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या संपत्तीचा वापर त्यांनी राजगड किल्ल्याच्या उभारणीला केला. 18व्या शतकात शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्या हत्येनंतर मुघल साम्राज्याने काही काळासाठी या किल्ल्यावर ताबा मिळवला होता. किल्ला जिंकण्यासाठी मुघलांना ज्या कठीण संघर्षाचा सामना करावा लागला होता त्याची दखल घेत औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून फुतुलगैब असे ठेवले. पण फक्त 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला आणि विशेष म्हणजे औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. चालत आम्ही पोचलो झुंजार माचीकडील बुरुजाकडे. धुक्यात ठरवलेली ही माची भव्य व अतिसुंदर दिसते. झुंजार माचीकडे जाण्यासाठी हा लोखंडी शिडीचा रस्ता आहे. झुंजार माचीकडे उतरून चालत जाता येते. आम्ही पण ती उतरून झुंजार माचीकडे गेलो. एक प्रसिद्ध कड्याच्या टोकावर असलेली संरक्षणात्मक टेकडी म्हणजे झुंजार माची. बुरुजाकडून उतरून आम्ही खाली आलो ते या झुंजार माचीसाठी. धुकं पण निघून गेली आणि ऊन पण पडू लागले. त्यामुळेच माची बघण्यात सुवर्ण क्षण आम्हाला दिसला. दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असलेल्या एका तीव्र उताराच्या अरुंद कड्याच्या रांगेवर बांधलेली जी शत्रूविरुद्ध एक नैसर्गिक अडथळा म्हणजेच झुंजार माची. पुन्हा याच शिडीचा वापर करत आम्ही पुन्हा वरती आलो. यापुढे पुन्हा धुक्याची चादर पसरली. त्यात या बाले किल्ल्याचे अवशेष दिसतात. तसेच पुढे अजून एक पाण्याची टाकी दिसते. त्यापुढेच बुरुजांकडून जात वाघ दरवाजा. वाघ दरवाजापासून पुढे जात लागते ती बुधला माची. ज्याप्रमाणे झुंजार त्याप्रमाणेच अपोजिट बाजूला असलेली बुधला माची. बुधला माचीकडून येताना हा वाघ दरवाजा जो गोमुख पद्धतीतच बांधलेला आहे. यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाने निघालो. झुंजार माची, बुधला माची, कोडी दरवाजा, कोकण दरवाजा, वाघ दरवाजा, मेंगाई मंदिर, तोरणेश्वर मंदिर आणि बिनी दरवाजा हे सर्व आज आपण बघितलं. धुक्याची चादर पसरली होती. हळूवार पाऊसही चालू झाला होता. त्यात या धबधब्याचा प्रवाह पण वाढत होता. तसेच पुढचा प्रवास करत अवघ्या 2 तासात आम्ही किल्ला उतरून खालील गावात आलो. यासोबतच हा प्रवास संपतो. यानंतर पुन्हा भेटूया पुढील एका नव्या किल्ल्याच्या नव्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय.